प्रतिष्ठान सेलू श्रावण मासनिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेमध्ये आज ज्यांच्या प्रवचन सेवेचा आपण लाभ घेणार आहोत ते हरिभक्त परायण प्रणव महाराज पटवारी माजलगाव। मी महाराजांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। आजची प्रसादाची सेवा जिजाभाऊ शिंदे यांची आहे। जिजाभाऊंनी माऊलींच्या प्रतिमेचं पूजन करून आजचे प्रवचनकार हरिभक्त परायण प्रणव महाराज पटवारी यांचा सन्मान करावा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। केशवराज बाबासाहेब महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदिवल्लभं प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्य रसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं। नमो गोविंददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। दरवर्षीप्रमाणे आपल्या या सेलूनगरीत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या पवित्र सान्निध्यात आणि त्यांच्या कृपाशीर्वादामुळे जी आपली प्रवचनमाला चालते तिचं हे 21वं वर्ष आहे। आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आजच्या या रील्सच्या काळामध्ये म्हणजे जिथं आता मनोरंजन सुद्धा काही सेकंदांच्या वरती आलंय अशा परिस्थितीत एखादा प्रबोधनाचा उपक्रम 21 वर्ष अव्याहतपणे चालणं म्हणजे पूर्वी आपण पुराणांमध्ये ऐकलं होतं सूत महाराज शौनकादिक सगळ्या ऋषीमुनींना जी कथा सांगतायत कितीतरी वर्ष ती कथा सत्र चालायची। पण आजच्या काळामध्ये एवढा प्रदीर्घ काळ हा उपक्रम चालणं मला वाटतं हा एकाच कारणामुळे इतका अव्याहतपणे सुरू आहे, ते म्हणजे हा उपक्रम ज्यांच्या माध्यमातून चालतो ते आपण सगळे आपली भावना निमित्त मात्रम भवसव्य साचिन ही आहे। कारण करून घेणारे सद्गुरू आहेत
आणि अशा भावनेमुळं असे उपक्रम चालतात. आणि या उपक्रमात प्रतिवर्षी एक वाङ्मयीन सेवा करण्याची संधी मिळते. हे माझं भाग्य आहे. भगवती ज्ञानेश्वरीचं अनेक प्रकारच्या दृष्टिकोनांमधून, अनेक वक्त्यांच्या निरूपणातून आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जसं भगवान महादेव पार्वती मातेला म्हणतात, देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व, तसं हे नित्य नूतन तत्व आहे. त्यामुळं कितीही वेळा कितीही जणांनी बोललं तरी ते संपणारं नाही आहे. आज आपण ज्या विषयाचं चिंतन करणार आहोत तो या गीतेमधला, भावार्थ दीपिकेमधला 12वा अध्याय आहे, जो भक्तियोग या नावाने ओळखला जातो. गीतेमध्ये अनेक योग आहेत. अर्जुन विषाद योगापासून मोक्ष संन्यास योगापर्यंत, आणि त्यामध्ये हा जो भक्तियोग आहे तो विशेष आहे. स्वतः भगवान या अध्यायात म्हणतात की कसा भक्त हा सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अर्जुना गा भक्तू तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. आणि यानंतर आपण पाहतो या अध्यायामध्ये ठिकठिकाणी भगवंतांनी भक्तांचं जे स्तवन केलंय ते एवढं सुंदर आहे. भक्ती 3 प्रकारची आहे. एक तर भक्त भगवंताची जी भक्ती करतो, जी आपल्याला ठाऊक आहे, श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, नवविधा भक्ती. अनेक प्रकारच्या भावना ठेवून भक्त भगवंताची भक्ती करत असतो. ही एक भक्ती झाली. यानंतर शिष्य आपल्या सद्गुरूंची जी भक्ती करतो, गुरुभक्ती, जो ज्ञानेश्वरीचा वास्तविक स्वतः माऊलींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. माऊलीने जे आचार्योपासन सांगितलंय तशी गुरुभक्ती अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि या 2 भक्तींव्यतिरिक्त एक भक्ती आपल्याला इथं दिसते, या अध्यायामध्ये दिसते, जिचं आपल्याला आज चिंतन करायचं आहे. श्रीमद भागवतामध्ये एक फार सुंदर शब्द आला आहे. भगवंताला एक फार सुंदर असं विशेषण आलेलं आहे. अनेक विशेषणं भगवंताला लावलेले आहेत. तो दयाळू आहे, कृपाळू आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे इत्यादी. पण एक विशेषण जे भागवतामध्ये ना तसं आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. दशमस्कंधामध्ये प्रसंग असा येतो शेवटी की बहुलाश्व नावाचा राजा आणि श्रुतदेव ब्राह्मण या दोघांच्याही घरी जाऊन भगवान त्यांच्यावर कृपा करतात, त्यांच्यावर अनुग्रह करतात. आणि तिथं शुकदेव भगवंताला हे विशेषण लावतात, एवं स्वभक्तयो राजन भगवान भक्त भक्तिमान. भक्त भक्तिमान हे इतकं सुंदर विशेषण आहे. अर्थ काय? भगवान स्वतः भक्ताची भक्ती करतात. भगवान काही या दोघांच्याकडे, आपल्या भक्तांकडे त्यांनी केलेला आदर सत्कार स्वीकारण्यासाठी म्हणून गेलेले नाही आहेत. शुकदेव म्हणतात ते त्यांची भक्ती करण्यासाठी गेले, कारण ते भक्त भक्तिमान आहेत. त्यामुळे पहिली भक्ती जी भक्त भगवंताची भक्ती करतो, दुसरी भक्ती जी शिष्य आपल्या सद्गुरूंची भक्ती करतो, आणि ही तिसरी भक्ती आहे जी भगवान आपल्या भक्तांची भक्ती करतो. आणि या 12व्या अध्यायामध्ये आपल्याला भगवान जी लक्षणं सांगतात आपल्या भक्तांची,
12वा अध्याय तसा बहुतेकांना पाठ असतो. गीतेतला अन्य कुठला अध्याय येत असेल नसेल, आपण 12वा अध्याय शिकतो, पाठ करतो. त्यामध्ये भगवान जी भक्तांची लक्षणं सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच, इथपासून जी लक्षणं सुरू होतात भक्तांची, आणि एक पालुपद भगवान प्रत्येक ठिकाणी लावतात, योमद भक्त समे प्रियः भक्तिमान यस समे प्रियः, तो भक्त मला प्रिय आहे. मुळात अर्जुनाचा प्रश्न काय आहे? एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते येचाप्यक्षरम अव्यक्तम तेषांके योगवित्तमाः, की देवा अनेक प्रकारे तुझी आराधना करतात लोक, त्यापैकी तुला सर्वात अधिक प्रिय कोण आहे? तुझ्याशी सर्वाधिक जोडलेला कोण आहे? सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे? आणि पहिल्या एकाच वाक्यात भगवान उत्तर देतात, मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. नंतर भगवान निर्गुण निराकार भक्ती कशी क्लिष्ट आहे आणि म्हणून सगुण साकार भक्ती ही कुठल्याही सामान्य माणसासाठी जवळची आहे इत्यादी वर्णन करतात, आणि मग भक्तांची लक्षणं सांगायला सुरुवात करतात. आणि ही भक्तांची लक्षणं माऊलींच्या दृष्टिकोनातून फक्त भक्तांची लक्षणं नाही आहेत. माऊली म्हणतात हे भक्तांचं स्तवन आहे भगवंतांनी केलेलं. आणि जो भावार्थ या भगवंताच्या प्रत्येक वाक्यातला माऊली उलगडून दाखवतात की हा भक्त मला प्रिय आहे, हा भक्त मला प्रिय आहे, हे भगवान जे पुन्हा पुन्हा म्हणतायत. पुढे माऊली म्हणतात, तया संगाचे निसुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमू, की यापेक्षा अधिक भगवान म्हणतात मी भक्तांबद्दल काय सांगू, मज विदेहा देह धरणे घडे. वास्तविक मला कुठलाही देह नाही आहे, सर्वव्यापी आहे, पण तरी मला देह धारण करावासा वाटतो या भक्तांच्यासाठी. म्हणजे भगवंताच्या अवताराची कारणं भागवतामध्ये सुरुवातीलाच विचारलेली आहेत शौनक महाराजांनी, की अवतार का धारण करतात भगवान. आणि याचं जे मुख्य कारण एक आपल्याला ठाऊक असतं, बऱ्याच ठिकाणी आपण तो श्लोक ऐकलेला पाहिलेला सुद्धा असतो. गीतेच्या 4थ्या अध्यायातला प्रसिद्ध श्लोक आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसा. पण खरं एवढंच कारण आहे का? तसा विचार केला तर फक्त हे कारण मनाला तितकंसं पटत नाही. फक्त रावणाला मारण्यासाठी भगवंताला पृथ्वी तलावर यावं लागावं, फक्त कंस शिशुपालाधिक सगळ्या दुष्टबुद्धी असलेल्या त्या पाप्यांना मारण्यासाठी भगवंताला पृथ्वी तलावर यावं लागावं, फक्त हिरण्यकशिपूला मारण्यासाठी भगवंताला यावं लागावं, हे काही तितकंसं पटत नाही. भगवान या सगळ्या गोष्टी करतात हे खरं आहे. सज्जनांचं रक्षण करणं, धर्माची संस्थापना करणं, सगळ्या दुष्टांचा संहार करणं हे करतात, पण हे मुख्य कारण नाही आहे. मुख्य गोष्ट अशी आहे, माझे पूज्य गुरुदेव त्यांच्या कथेमध्ये हे आवर्जून सांगतात. ते म्हणतात रावणाला मारायचं असतं तर संकल्प मात्र एक भगवंतानी केला असता सगळी लंका बुडून गेली असती. ज्याच्या केवळ संकल्पाने विश्वाची उत्पत्ती होते, वर्णन असं आहे, फक्त भगवंताने आपले डोळे मिटले एका क्षणासाठी तर सगळं विश्व लयाला जाईल. मग अशा भगवंताला मुद्दाम देह धारण करणं, मुद्दामहून वनवासाला जाणं, हे सगळं फक्त रावणाला मारण्यासाठी करावं लागावं शक्य नाहीये. भगवान हे सगळं घडवून आणू शकतात. सगळ्या कौरवांचा संहार भगवंतांनी हातात शस्त्र न धारण करता घडवून दाखवलेला आहे. केवळ संकल्पाने हे होऊ शकतं. मुख्य गोष्ट ही आहे की धर्मसंस्थापना, दुष्टांचा संहार, ही सगळी कामं
करण्यासाठी भगवान आपल्या प्रतिनिधींना पाठवू शकतात. पण त्या शबरीला संतुष्ट करण्यासाठी भगवान कुणाला पाठवू शकले असते? त्या केवटाला संतुष्ट करण्यासाठी कुणाला पाठवून चाललं असतं? त्या गोपींना आनंद व्हावा, या यशोदा मातेला आनंद व्हावा यासाठी इतर कुणाला पाठवता आलं असतं? त्या सुदाम्यासाठी कुणाला पाठवता आलं असतं? इतर कुठल्याही कामामध्ये प्रतिनिधी चालतो, प्रेमामध्ये प्रतिनिधी चालत नाही. आपण बऱ्याचदा असं करतो, आपल्या ओळखीतलं कुणाचं तरी लग्न असलं ना, फार काही घसट नाही आहे पण बोलावलंय, घरामधलं कोणीतरी एक जण गेलं तरी चालेल असा विचार करून आपण आपल्या कामांना महत्त्व देतो. पण जीवश्च कंठश्च असं कुणीतरी आपला जर सोयरा म्हणा, मित्र म्हणा, कुणी असा असेल आणि त्याने बोलवलं असेल तर मात्र आपण म्हणतो नाही, मला बाकीची कामं बाजूला ठेवावी लागतील पण जातीनं स्वतः जावं लागेल. कारण तिथं प्रतिनिधी चालणार नाहीये. जिथं प्रेम असतं, जिथं इतकं दृढ नातं असतं, इतका जिव्हाळा असतो, तिथं प्रतिनिधी चालत नाही, स्वतः जावं लागतं. आणि म्हणून वास्तविक भगवान जे पृथ्वी तलावर येतात, अन्य सगळी कामं करणं ही भगवंतांनी सांगितलेली, स्वतःच सांगितलेली कारणं आहेत, पण ती ऑफिशियल कारणं आहेत. मुख्य कारण ते नाही आहे, निमित्त आहे, ती फक्त निमित्त आहेत सगळी. मुख्य भगवान आपल्या भक्तांसाठी येतात आणि हे स्वतः भगवान अनेक ठिकाणी सांगतात सुद्धा. आता एक उदाहरण जर आपण पाहिलं, कित्येक उदाहरण आहेत. हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवानी वरदान दिलं, असं वरदान दिलं किचकट की आता त्याला मारणार कसं, पण भगवंतांनी नरसिंहाचा अवतार घेतला आणि त्याचा संहार केला. कथा आपल्याला ठाऊक आहे. पण ज्या क्षणी भगवान त्या स्तंभामधून प्रगट झाले, शुकदेवांच्या मुखातून आलेला पहिला शब्द काय आहे? शुकदेव म्हणतात, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. भगवंताचं प्रागट्य झालं. हिरण्यकशिपूला मारण्यासाठी भगवान आले असं स्वतः शुकदेवच म्हणत नाहीये. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. हिरण्यकशिपूने विचारलं, तुझा देव कुठे सांग? तो म्हणतो सर्वत्र आहे. तो म्हणतो या खांबामध्ये आहे का? प्रल्हाद म्हणतो तो सर्वत्र आहे, तर या खांबामध्ये सुद्धा आहे. हे जे प्रल्हाद बोलला ते सत्य करून दाखवण्यासाठी भगवान त्या स्तंभामधून अवतीर्ण झाले. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. कित्येक ठिकाणी भगवान म्हणतात, म्हणो निघा पांडवा मूर्तींचा मेळावा, करून त्याची या गावा धावतू आलो. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, हा जो संसार इतका भीषण आहे, मला वाटतं माझा भक्त घाबरेल आणि म्हणून अनेक रूप धारण करून मी माझ्या भक्तासाठी या संसारामध्ये येतो स्वतः. आणि पुढे म्हणतात, नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी, सजून या संसारी तारू जाहलो. माझ्या भक्ताला भवसागराचं भय वाटू नये म्हणून मी स्वतः येतो. त्याला या भवसागरातून पलीकडे नेण्यासाठी मी माझ्या हजारो नावांच्या नौका, नामनौका सिद्ध केलेल्या आहेत. हे सगळं मी माझ्या भक्तासाठी करतो. पण हे सुद्धा सगळं भगवान सांगतायत ना, ते वरवरचं आहे. बरं, कशामुळे वरवरचं आहे? मला वाटतं स्वतः भगवंतांनी सांगितलंय, तया ऐलीच थडी सरले माया जळ, की माझ्या भक्तासाठी भवसागर उरतच नाही. मग जो सागर मुळात उरतच नाही, त्याच्यातून तरुण जाण्याचा काही प्रश्न राहतो का मला सांगा? मग सजून या संसारी तारू जाहलो, हे कशासाठी? आता दुसरी एक गोष्ट, सागर तरुणच जायचं आहे ना, मग नावा सजवून ठेवण्याची काय आवश्यकता आहे? मी सजलोय, या सगळ्या माझी इतकी सुंदर सुंदर नावं आहेत, या जणू काही सजवून ठेवलेल्या नौका आहेत. नौका ही फक्त तरुण जाण्यासाठी नसते, ती विहारासाठी सुद्धा असते.
इतरांच्यासाठी नौका ही फक्त तरुण जाण्यासाठी असेल. भगवान म्हणतात माझ्या भक्तासाठी भवसागर तर ऐलीस थडी सरलेला आहे, पण तरी सुद्धा त्या नावाच्या नौकेत बसून त्यानं विहार करावा यासाठी मी या सगळ्या नौका सिद्ध केलेल्या आहेत. सजून या संसारी तारू जाहलो. आणि मुळात कसं आहे ना, अनेक ठिकाणी अनेक प्रसंगात आपल्याला दिसतं देवाला काही वैकुंठात करमत नाही. त्यांचा पत्ता आहे वैकुंठाचा, पण त्याला तिथं करमत नाही. कारण कुणीतरी एखादाच तिथं जातो विरळा, असं माऊलीनेच लिहून ठेवले. काही एकाधीनी वैकुंठा जावे, ती वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळिले विश्व. भगवान कुठं असतात नेहमीसाठी? मुक्काम पोस्ट वैकुंठ आहे त्यांचा पत्ता, पण तिथं फार नसतात. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये नवा. मग कुठे असतात? मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. जिथं माझे भक्त माझं गायन करतात ना, मी तिथं जाऊन उभा राहतो. तिष्ठामि. आणि हा श्लोक आठवला ना की मला पुंडलिकाची आठवण येते, मला पंढरपूरची आठवण येते. कारण पंढरपूरचं भगवंताचं जे स्वरूप आहे ना, ते वाट पाहत तिष्ठणारा भगवंत आहे. कारण पुंडलिकाकडे आला, त्याला वेळ नव्हता, तो माता पित्याच्या सेवेमध्ये तल्लीन झालेला आहे. आणि त्याने एक वीट फेकली आणि त्या विटेवर भगवान वाट पाहत उभा आहे. ती प्रतीक्षा करत असलेल्या भगवंताची मूर्ती आहे. तत्र तिष्ठामि नारद. तो तिथं वाट पाहत उभा आहे. बरं, मग आपल्याला वाटू शकतं जिथं हे भक्त भगवंताचं गुणगान करतात तिथं हा जाऊन तिष्ठत उभा राहतो. काही लोक म्हणतात तुमचा देव इतका स्तुतिप्रिय का आहे? काही लोकांचं म्हणणं असतं. मग देवाला स्तुती आवडते का स्वतःची केलेली? की कुणी स्तुती केली की देव तिथं जातो आणि स्तुती केली की प्रसन्न होतो? देवाची स्तुती करणारे आपण आहेत कोण मुळात? साक्षात वेद ज्याचे भाट आहेत, भागवतामध्ये वर्णन येतं, वेदस्तुती नावाचं प्रकरण आहे. आणि तिथं असंच लिहिलेलं आहे की जसं राजाचं वर्णन, राजाची स्तुती, त्याचे भाटचारण इत्यादी करतात, त्या पद्धतीनं वेद भगवंताची स्तुती करतात. मग ज्याची स्तुती वेद करतात, आमची स्तुती ऐकायला, ज्याच्या 2 ओळीमध्ये 10 चुका व्याकरणाच्या, देव कशाला बसला ऐकायला? मग त्याला का आवडतं? तो का येतो? तो स्तुतिप्रिय आहे म्हणून येतो का? आईला आपल्या बाळाचं बोबडं बोलणं आवडतं. ते बाळ आई 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 करतं किंवा आपल्या बाबांना हाक मारतं. का आवडतं ते आईवडिलांना? ते बोबडं बोलतं, ते जे काही बोलतं आईवडिलांना भावतं ना. देवाची पण तीच भावना आहे. आपण देवावर काय प्रेम करणार? इतकं प्रेम देवाचं आपल्यावर आहे. या भक्तिमानचं तात्पर्य वास्तविक हे आहे. गीतेमध्ये एके ठिकाणी भगवान म्हणतात, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. माम अनुस्मर. हा अनुस्मर इतका सुंदर शब्द आहे. स्मरण कर असं भगवान म्हणत नाहीत. अनुस्मर, अनुस्मरचा एक प्रकारे अर्थ आपल्याला असा पाहता येईल की पुन्हा पुन्हा स्मरण कर. पण दुसरा एक अर्थ अजून असा आहे, आपण जसं म्हणतो अनुनय, अनुकरण. एखाद्याने एखादी कृती केली त्याच्यासारखी कृती आपण करणं म्हणजे अनुकरण. एखाद्या मार्गावर चाललाय त्याचं अनुगमन करणं म्हणजे त्याच्या पाठोपाठ जाणं. त्या पद्धतीनं विचार केला तर अनुस्मर याचा सरळ सरळ अर्थ आहे, भगवान म्हणतात अरे मी तर नेहमी तुझं स्मरण करतो, एखाद्या वेळी तू पण माझं स्मरण कर की. सर्वेषु कालेषु, मी सदा सर्व काळ तुझं स्मरण. म्हणजे आपल्या भाषेत सांगू का, आजच्या अरे इतके मेसेज पाठवतोय लेका तुला, एकदा तर रिप्लाय कर. एकदा
हे भगवान म्हणतायत, अक्षरशः हे म्हणतायत, इतकं मी तुझं स्मरण करतो, इतकं माझं तुझ्यावर प्रेम आहे. अरे एकदा माझ्या काहीतरी मेसेजला रिप्लाय दे, एकदा कधीतरी ना. भगवंताचं नाव घेणं म्हणजे त्याची स्तुती नाही आहे, भगवंताची इच्छा आहे की आपण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद द्यावा. अनुस्मरण. आणि किती प्रेम आहे भगवंताचं या जीवावर ठिकठिकाणी दिसतं आपल्याला. ज्ञानेश्वरीत दिसतं, भागवतामध्ये दिसतं. भागवतातला आणखीन एक फार सुंदर शब्द आहे, भक्त पराधीन. अंबरीशाच्या कथेमध्ये, कथा आपल्याला ठाऊक असेल, दुर्वासा अंबरीशाकडे येतात, सगळं ते प्रकरण होतं. अंबरीशाची रक्षा करण्यासाठी भगवान सुदर्शन चक्र भगवंताचं तिथं येतं. दुर्वासा ऋषी सगळीकडे पळायला लागतात, कुठेही त्यांना आसरा मिळत नाही. शेवटी भगवान नारायणांकडे जातात, ज्यांचं सुदर्शन चक्र आहे. पण भगवान स्वतः काय म्हणतात, अहम भक्त पराधीनो ह्यस्वतंत्र इव द्विज. महाराज मी काही करू शकत नाही. आता त्यांच्या पायाखालची दुर्वासांच्या खरं तर जमीन सरकली. ज्याचा अस्त्र आहे तोच म्हणतोय मी काही करू शकत नाही. का करू शकत नाही? भगवान म्हणतात मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे, मी माझ्या अधीन नाहीच आहे. हे स्वतंत्र इव द्विज. मी अस्वतंत्र आहे, मी परतंत्र आहे, मी भक्ततंत्र आहे, म्हणून मी काही करू शकत नाही. आणि भागवताच्या 11 स्कंदामध्ये तर भगवान कळस गाठतात. भक्तांविषयी काय भावना आहे भगवंताची आपण पहा. खूप सुंदर श्लोक आहे. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहं नित्यम पूयेयेत्यंघ्रिरेणुभिः. भगवान स्वतः उद्धवाला म्हणतात, उद्धवा तू निरपेक्ष आहे, शांत आहे, निर्वैर आहे, सगळीकडे समान दृष्टीनं पाहणार आहे. अशा भक्ताच्या पाठोपाठ मी जात राहतो. अनुव्रजाम्यहं नित्यम. तो बोलवत नाही देवाला, भगवान त्याच्या मागोमाग चालत राहतात. कशासाठी? त्याचं रक्षण करण्यासाठी. रक्षण करण्यासाठी नाही. अरे काय बिशाद आहे कुणाची की त्याला कोणी त्याचं काही अहित करू शकेल. भगवानचे कारण सांगतात ना, ते फार विलक्षण आहे. अनुव्रजाम्यहं नित्यम पूयेयेत्यंघ्रि रेणुभिः. उद्धवा माझ्या भक्ताच्या चरणांची जी धूळ उडते ना, त्या धुळीनं मी पवित्र होईल असं मला वाटतं, म्हणून मी त्याच्या मागोमाग चालत राहतो. म्हणजे ज्या भगवंताच्या चरणोदक असलेल्या गंगेला आपल्या मस्तकावर धारण करून स्वतः भगवान महादेवांना, जे स्वतः शिव आहेत, त्यांना वाटतं मी पवित्र झालो, ते भगवान भक्ताच्या मागोमाग चालतात त्याच्या पायधुळीनं आपण पवित्र होऊ यासाठी. हे भगवंताचं प्रेम आहे. आणि इतकी आवड भगवंताच्या मनात या भक्ताची आहे. आणि जसं माऊली म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी तेची काही. आणि विशेष म्हणजे माऊलींनी स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये हाच प्रत्येक शब्द भगवंताच्या मुखी दिलेला आहे. आवडी. भगवंता म्हणतात, याच ओळीमध्ये आपण आत्ता पाहिलं, किंबहुना आवडे निरुपमू प्रियोसी मे. मला भक्त अतिशय प्रिय आहे, तो मला आवडतो. व्यसन, एके ठिकाणी माऊलीने तोही शब्द योजलेला आहे. भगवान म्हणतात मला या भक्ताचं व्यसन आहे अर्जुना. पिसे हा पण शब्द भगवंतांनी स्वतः योजला आहे. माऊली म्हणतात, अरे हा अर्जुन भगवंताला रागावून बोलतो तर हा ऐकून घेतो, हा रुसला तर त्याची समजूत काढतो. हा रुसे की बुझावी तुझाय, कोपे की निवांतुस आहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा.
पिसे लागले आहे देवाला अर्जुनाचे. आणि मग भक्ताचं एवढं वेड आहे देवाला, म्हणून आवडी आणि लाजवी, म्हणून त्याला भक्ताचं कुठलंही काम करण्यात लाज वाटत नाही. आपण बघा सगळ्या संतांचे चरित्र. तो जनाबाईंच्या सोबत आपल्याला काम करताना दिसेल, तो नाथ महाराजांच्या घरी पाणी भरताना दिसेल, चोखामेळा महाराजांच्या सोबत दिसेल. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी. ज्याचं व्यसन आहे त्या गोष्टीचा आपल्याला कधी कंटाळा येत नाही किंवा शीण वाटत नाही. ज्याचं व्यसन आहे, भगवंताला भक्ताचं व्यसन आहे. अर्जुन निवांत झोपतो त्या युद्धाच्या काळात, भगवान जागे असतात. एक प्रसंग फक्त सांगतो. जेव्हा जयद्रथाचं प्रकरण आहे, अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या मी ह्याला संपवणार, जर नाही करू शकलो तर अग्निप्रवेश करणार. आणि अक्षरशः त्या दिवशी रात्री अर्जुन निवांत झोपलेला आहे आणि भगवान जागे आहेत. आणि जो जागा असतो ना आणि काही चिंता करत असतो, त्याला जो झोपलेला दिसतो त्याचा राग येतो. हा कसं काय निवांत झोपतो? भगवान त्याला उठवतात, अरे उठ उठ, तर काही चिंता आहे का तुला? काही उद्या काय करायचं, आपल्याला काही नियोजन लावावं लागेल. अर्जुन म्हणतो तू आहेस की ते सगळं करायला, आणि पुन्हा निवांत झोपतो तू. आणि भगवान सगळं नियोजन लावतायत. आता ह्याला कसं वाचवायचं? व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही. भुलला भगवान. भगवंताच्या मनामधल्या सगळ्या रहस्यांचं रहस्य भगवान गीतेच्या शेवटी सांगतात 18व्या अध्यायामध्ये. रहस्यांचं रहस्य, फक्त रहस्यांचं रहस्य पण म्हणता येणार नाही. सिक्रेट ऑफ द सिक्रेट ऑफ द सिक्रेट्स, सर्व गुह्यतमं भूयः, सर्व गुह्यतम, सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः, इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. भगवान अर्जुनाला म्हणतात, एक अख्खा श्लोक भगवंतानी जे आपल्याला सांगायचे त्याची फक्त प्रस्तावना करण्यात घालवलाय. अर्जुना, सगळ्या रहस्यांचं रहस्य एक माझ्या अतिशय मनातली गोष्ट तुला सांगतो. शृणु मे परमं वचः, ऐक मी काय सांगतोय तुला, का सांगतोय तुला हे पण सांगतो. इष्टोसी मे दृढमिति ततो वक्ष्यामि, तू मला अतिशय आवडतोस अर्जुना, हे तर किती ठिकाणी भगवान बोलतात. ततो वक्ष्यामि ते हित, म्हणून तुझं हित लक्षात घेऊन तुला सांगतो, ऐक मी काय सांगतो. आणि काय सांगितलं? मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु, मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसी मे. मन्मना भव मद्भक्त, हा सगळा उपदेश भगवंतांनी या आधी पण केलेला आहे. जशाच तसा तोच श्लोक आहे. पण पुढे भगवान म्हणतात सत्यम ते, अरे मी खरं सांगतोय. आणि इतक्यावर अर्जुनाचा भरवसा बसणार नाही, म्हणून पुढे भगवान म्हणतात प्रतिजाने, अरे शपथपूर्वक सांगतो तुला, शपथ घेऊन सांगतो, प्रियोसी मे, मला तू अतिशय प्रिय आहेस. आणि हेच पालुपद आपल्याला या 12व्या अध्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी दिसतं. भगवान किती भक्ताच्या अधीन झाले, किती भक्ताची भक्ती करतात. जे मानवाचे विकार आहेत त्यांचा पण भगवंतांनी अंगीकार केलेला आपल्याला दिसतो. काम आहे, क्रोध आहे, भय आहे, हे सगळे विकार आहेत. पण या विकारांचा सुद्धा भगवंतांनी आपल्या भक्तांसाठी अंगीकार केला आहे.
साक्षात काळाला सुद्धा ज्याची भीती आहे त्या देवाला कुणाची भीती वाटणार आहे? भीती हा शब्दच देवाशी जोडला जाऊ शकत नाही. पण भगवंताचं घाबरलेलं स्वरूप आपल्याला पाहायचंय. गोकुळात आपल्याला ते पण दिसतं. उद्वीक्षमाणं भयविह्वलेक्षणं. यशोदा जेव्हा त्याच्या मागे पळते ना कन्हैयाच्या, त्याला जेव्हा तिनं धरलं, आता आपली आई आपल्याला शिक्षा करणार असं वाटून हा कन्हैया तिच्याकडे कसं पाहतोय शुकदेवानी वर्णन केलंय. उद्वीक्षमाणं भयविह्वलेक्षणं. अरे भगवान इतके घाबरलेले. आणि कुंतीला हा प्रसंग आठवतो. ती जेव्हा स्तुती करते भगवंताची, ती म्हणते भीरपि यद बिभेती. अरे साक्षात भयाला सुद्धा ज्याचं भय वाटावं तो स्वतः घाबरलेला आहे. आणि एके ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी. मातीचा तोबरा जेव्हा भगवंतानी भरला होता आणि यशोदा म्हणते तोंड उघड, आणि आता आपली चोरी पकडली जाते की काय, या भीतीनं भगवान असे थरथरतायत. यशोदा भयसंभ्रांत. प्रेक्षणाक्षम भाषत. भगवान घाबरलेले. हे इतरत्र कुठेही दिसणार नाही. हे फक्त या भक्तीमध्ये दिसतं. आणि भगवान, मी जसं म्हणालो, अवतार धारण करून येतात कशासाठी? हे सगळं करण्यासाठी. कारण जेव्हा विश्वरूप ते मुखामध्ये ब्रह्मांड भगवंतानी सगळं दाखवलं, यशोदा तर तिला वाटायला लागलं हा साक्षात परमात्मा आहे. आणि तिचे हात नकळत जोडल्या गेले. आता देवाच्या लक्षात आलं ही चूक झाली. आता यशोदा सुद्धा जर हात जोडून बसली तर मागे मारायला कोण धावणार, रागावणार कोण? देव हे सगळं मिस करतो वैकुंठामध्ये. तिथं सगळे स्तुतीच करतात. जो तो येतो, सनकादिक कोणी ऋषीमुनी येतील स्तुती करणार, जो कोणी देवर्षी नारद येणार स्तुती करणार, प्रत्येकजण नुसतं पायाच पडणार. देवाला पण याचा कंटाळा येतो ना. मग तिथं गवळणींच्या मध्ये जातो. मग ताही अहिर किशोर या छचियावर छाछ पे नाच नचावे. तिथं मग सगळं त्याला अनुभवता येतं. तिथं रागावणं हे सगळं त्याला त्याची मजा घेता येते. पण आता यशोदा माता सुद्धा जर हात जोडून बसली, देवाला वाटलं ही चूक झाली. आणि मग तिथं वर्णन आहे, त्यांनी पुन्हा आपल्या मायेचं आवरण त्या यशोदेवर घातलं आणि मग ती लीला पुढे सुरू राहिली. त्या भीतीचा सुद्धा भगवान अंगीकार करतात या भक्तासोबत लीला करण्यासाठी. भगवंताला कुठल्या गोष्टीचा लोभ आहे? त्याला काय हवंय? साक्षात लक्ष्मी ज्याचे पाय चेपत बसलेली आहे. मुळात या भग शब्दाचा जो अर्थ आहे, सगळ्या प्रकारचा ऐश्वर्य ज्याच्याकडे आहे, सगळ्या जगताचा जो स्वामी आहे, कुठल्या गोष्टीबद्दल त्याला लोभ असेल का? किंवा मला हे हवंय असं वाटेल कुठली गोष्ट? वाटू शकत नाही. पण तेच भगवान सुदामा जेव्हा भेटायला येतो, भागवतामध्ये त्या प्रसंगाचं वर्णन इतकं सुंदर आहे. सगळं ते द्वारकेतलं वैभव पाहून हा बिचारा एवढा संकोचून जातो. ती पोह्याची पुरचुंडी त्यानं कुठेतरी आपली काखेत दाबून धरली. शुकदेवानी वर्णन केले. तो देत नाही येतो. त्यानं त्याचा काही उल्लेखही केला नाही. पण भगवान चाणाक्ष आहेत. अहो, एवढ्या युद्धामध्ये द्रोणाचार्य बरोबर युधिष्ठिराकडे चालले आहेत, हे जे पाहतात बरोबर हेरतात. सुदाम्याची ती पुरचुंडी काय त्यांच्या नजरेतून सुटणार आहे? आणि तिथं वर्णन असं आहे, भगवान त्या सुदाम्याला म्हणतात, अरे काय आणलंस की नाही माझ्यासाठी? एवढं म्हणून थांबत नाहीत. स्वयं जहार किमिदम. काहीतरी तू लपवतोस असं म्हणून भगवंतानी हिसकावून घेतली ती पुरचुंडी, असं वर्णन आहे. आणि अशा प्रकारे भगवान खातायत जसं काय कधी मिळालं नाही. रोज सगळे राजभोग सेवन करतात, पण ते खाताना सुद्धा ते पुन्हा पुन्हा म्हणतात, अरे अशी चव मी घेतलीच नाही. गोकुळ सोडल्यापासून असं भेटलं नाही खायला. रोज स्वयंपाक करणारी रुक्मिणी बाजूला उभी आहे. भगवान तिच्याकडे बघत सुद्धा नाही.
काय जीव अडकला त्या पोह्यामध्ये इतका? बरं, शबरी, तिची ती बोरं, उष्टी बोरं, त्यावेळी तर भगवंतांनी ती प्रेमाने खाल्ली खरंय, पण रावणाला मारून पुन्हा परत जेव्हा भगवान वनवास संपवून अयोध्येमध्ये आले, राज्याभिषेक झाला, त्यानंतर अनेक प्रकारे शाही मेजवान्या जशा असतात तशा तिथंही होत होत्या. जनकपुरामध्ये सगळ्या राजांसोबत, मंत्रिमंडळासोबत अनेकांच्या घरी शाही पंक्ती व्हायच्या. इतक्या वर्षांनी सुद्धा ती शाही पंगत आणि तिथल्या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर हळूच लक्ष्मणाला भगवान कानात म्हणतात, लक्ष्मणा ठीक आहे सगळं, म्हणजे सगळे पदार्थ चांगले आहेत, मिष्टान्न आहेत, सुंदर आहे, शबरीच्या बोरांना जी चव होती ना ती नाही, ती नाही, ती चव अजून जिभेवर रेंगाळते. मी सुदाम्याची या सोडी गाठी पभया लागी, येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचून अमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व, पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. भगवान त्या भावाचा भुकेला आहे, म्हणून त्या भक्तांच्या मागे मागे राहतो. बरं, हे झालं. भगवंताच्या मनात भय कसं काय आलं? भगवंताच्या मनामध्ये लोभ कसा निर्माण झाला त्या बोरांसाठी, त्या पोह्यांसाठी? भगवान क्रोधाविष्ट सुद्धा झालेत भक्तासाठी. वास्तविक सगळीकडे भगवंताचं जर वर्णन आपण पाहिलं ना, प्रसन्न आहेत भगवान. गीतेमध्ये सुद्धा हसून भगवान असं म्हणाले, प्रहसन्निदम अब्रवीत, असंच सगळीकडे वर्णन आहे, नित्य प्रसन्न आहेत. पण त्या भगवंताला एका ठिकाणी एवढा राग आलाय महाभारताच्याच युद्धामध्ये, सगळं विसरून गेले. प्रसंग काय? भीष्माचार्य एवढे भयंकर युद्ध करायला लागलेत. आता घडलं काय होतं, भगवंताची प्रतिज्ञा होती मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की मी तुला हातामध्ये शस्त्र घ्यायला लावीन. दोन विरुद्ध प्रतिज्ञा, कुठली तरी एकच टिकणार आहे. आणि जेव्हा ते आपलं सगळं कौशल्य पणाला लावून भीष्म लढायला लागले, अर्जुनाला हातामध्ये धनुष्य धरता सुद्धा येईना. आणि भगवान एवढे चिडले, अर्जुनाला पण हे नवीन होतं. रथाबाहेर त्यांनी उडी घेतली आणि एक जे रथाचं चाक हातामध्ये धारण करून जे धावले भीष्माच्या अंगावरती, भीष्म हात जोडून उभे आहेत. या अर्जुन भगवंताच्या कमरेला विळखा घालून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतोय. तो फरफटला गेला कित्येक अंतरापर्यंत. एवढा भगवंताचा क्रोधावेश आहे. अर्जुन म्हणतोय, देवा तुझी प्रतिज्ञा, तू कोणावर प्रहार करणार नाहीस, तू प्रतिज्ञा केलेली आहेस. आणि मग कसे बसे शांत झाले. अर्जुनाला म्हणाले, अरे मी विसरून गेलो. कसले विसरले होते? माझी प्रतिज्ञा राहील न राहील, पण माझ्या ज्या भक्ताची आतापर्यंत त्याच्या आयुष्यात एकही प्रतिज्ञा भंग पावली नाहीये, त्याची प्रतिज्ञा मोडायला नको, म्हणून आपली प्रतिज्ञा सोडून दिली. हे भगवान आहे. आम्ही भावाचे पाहुणे भलते. आणि मग असे भगवान आपल्याला दिसतं. भीष्मांचा जो निर्याण प्रसंग आहे, समोर भगवान उभे आहेत आणि भगवंताकडे पाहत पाहत भीष्मांनी आपल्या प्राणांचा त्याग केलाय. वृत्रासुराच्या प्रसंगामध्ये आपल्याला दिसतं, भागवतामध्ये पूर्वजन्मामध्ये त्या वृत्रासुराने भगवंताची उपासना केलेली आहे, म्हणून या जन्मात भगवंताचं दर्शन घेत घेत त्या वृत्रासुराने सुद्धा आपले प्राण त्यागलेले आहेत. पूर्वजन्मामध्ये जो इंद्रद्युम्न नावाचा राजा आहे, तो गजेंद्र
एक कमळाचं पुष्प घेऊन जेव्हा भगवंताची वाट पाहतोय, त्याचा उद्धार करण्यासाठी त्याच्या शेवटच्या क्षणी भगवान धावतात. या सगळ्या प्रकरणांचं मर्म ज्ञानेश्वरी पाहिल्याशिवाय कळणार नाही. तया देहावसान जई पावे, तई तिही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे तरी उपासती ते कायसी. गीतेमध्ये तर भगवंतांनी शेवटच्या क्षणी कसं भगवंताला आठवावं हे सगळं वर्णन केलं आहे. पण माऊली म्हणतात, अरे त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी माझी आठवण काढावी ही अपेक्षा जर मी ठेवली तर त्या भक्तीला काही अर्थ नाही आहे. प्रयाण काले मनसा चलेन वगैरे ठीक आहे, पण अर्जुना तो कुठल्याही परिस्थितीत असो, त्याला कुठलंही भान असो किंवा नसो, आयुष्यभर त्यानं जे माझ्यावर प्रेम केलेलं आहे ना, ते ऋणवय पण देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांची या तनुत्यागी परिचर्या करी. मी सेवा करतो माझ्या भक्ताची. आणि भगवान मुळात म्हणतात, हे सगळं ज्ञानेश्वरीत वाचायला मिळतं आपल्याला, इतरत्र नाही मिळणार. माझं सगुण साकार रूप जे मी धारण केलेलं आहे अर्जुना, हे फक्त माझ्या भक्तासाठी. आणि मग ती ज्ञानेश्वरीतली विलक्षण सुंदर ओवी, ज्या ओव्या खरं वाचल्यानंतर इतर काही ऐकण्या वाचण्याची इच्छा पण उरू नये. तो पहावा हे डोहाळे, म्हणावोनी अचक्षुसी मज डोळे, हातीचे निलीला कमळे पूजू तयाते. भगवान म्हणतात अर्जुनाला माऊलींच्या मुखातून, वास्तविक मी सर्व साक्षी आहे, मला डोळ्यांची काय आवश्यकता आहे? का मी डोळे धारण केलेले आहेत? तो पहावा हे डोहाळे, मला माझ्या भक्ताचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. फक्त इच्छा नाही आहे, डोहाळे शब्द आहे. गर्भवतीची जी इच्छा आहे ती सर्वात अधिक तीव्र इच्छा असते. भगवान म्हणतात मला डोहाळे आहेत, माझ्या भक्ताला पाहण्याचे तीव्र इच्छा आहे. म्हणून अचक्षुसी मज डोळे, म्हणून मला डोळे आहेत. आणि भगवंत म्हणतात, मी हातात अर्जुना कमळ कशासाठी धारण केलंय तुला ठाऊक आहे? शोभेसाठी नाही. माझा भक्त जेव्हा माझ्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी येईल, तेव्हा माझ्या हातातलं कमळ माझ्या भक्ताच्या मस्तकावर वाहून मला माझ्या भक्ताची पूजा करायची. हातीचे लीला कमळे पूजू तयाते. आपल्याला वाटतं भगवान आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी जातात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कथेमध्ये, पण वास्तविक भगवान आपल्या भक्ताचं दर्शन घेण्यासाठी जातात. एवढासा तो ध्रुव 5 वर्षांचा बाळ मधुवनामध्ये तप करतो. घोर तप त्यानं केलं. आणि आपण कथेमध्ये ऐकतो की भगवान त्याला दर्शन देण्यासाठी तिथं गेले. भागवतामध्ये हे वर्णन नाही आहे. शुकदेवांचे शब्द काय आहेत? मधोर वनम भृत्य दिदृक्षया गतः. स्पष्ट आहे. दिदृक्षा म्हणजे काय? पाहण्याची इच्छा, जिज्ञासा, जाणण्याची इच्छा, बुभुक्षा भोजनाची इच्छा, तसं दिदृक्षा पाहण्याची इच्छा. मधोर वनम भृत्य दिदृक्षया गतः. भगवान मधुवनामध्ये गेले ध्रुवाला दर्शन देण्यासाठी नाही, ध्रुवाचं दर्शन घेण्यासाठी गेले. आणि वाट पाहत उभे राहिले जोपर्यंत ध्रुव डोळे उघडत नाही. आम्ही देवाच्या रांगेमध्ये उभे राहतो कधी देव दर्शन देईल म्हणून. इथं भगवान स्वतः तिष्ठत उभे आहेत, कधी ध्रुव डोळे उघडील. दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. भगवान म्हणतात अर्जुना, मला 4 हात कशामुळे आहेत तुला ठाऊक आहे? अरे फक्त या माझ्या 2 भुजांनी माझ्या भक्ताला आलिंगन देऊन माझं समाधान होत नाही. त्याला गाढ आलिंगनामध्ये भरून घेण्यासाठी मला 2 अधिक 2 अजून हात आहेत. मी चतुर्भुज आहे. आणि आपण पहा, मी बऱ्याचदा विचार करायचो, श्रीमद भागवतामध्ये
रुक्मिणी माता ही तर भगवंताची सर्वश्रेष्ठ भक्तच आहे. तिचं जे पत्र आहे ते शरणागतीचं पत्र आहे. रुक्मिणी मातेचा आणि भगवंताचं संवाद आहे भागवतामध्ये एका अध्यायामध्ये. आणि भगवान थोडं तिची फिरकी घेतात आणि ती शुद्ध हरपून भूमीवर कोसळते असं वर्णन आहे. आणि तिथं भगवान स्वतः तिला उचलून पुन्हा एकदा त्या निजवतात असं सगळं त्या कथेचं वर्णन आहे. पण तिथं भगवंतासाठी शब्द आलाय चतुर्भुजा. मी विचार करायचो इथं चतुर्भुज कशासाठी आहेत भगवान. त्याचं उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरीत मिळतं. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन. कपिल महाराज आपल्या मातेला जो काही उपदेश करतात श्रीमद भागवतामध्ये त्यात सुद्धा भगवंताचं जे वर्णन केलेलं आहे ते आपल्याला एक नवी दृष्टी देणार आहे. आपण मंदिरामध्ये जातो, भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जातो, खरी गोष्ट आहे. पण ते घेत असताना आपल्या मनामध्ये ही सुद्धा भावना तितकीच तीव्र पाहिजे की मला जेवढं माझ्या परमात्म्याला पाहण्याची इच्छा आहे त्यापेक्षा कैकपटीने अधिक त्याला इच्छा आहे मला बघण्याची. भृत्यानुकंपित धियेह गृहीत मूर्तेः संचिंतयेत भगवतो वदनारविंदम. भृत्यानुकंपित धिया, त्या ध्यानामध्ये सगळं जे वर्णन केलेलं आहे ते भक्ताचं भगवंताशी जे व्यक्तिगत नातं आहे ते गृहीत धरून केलेलं आहे. त्याला माझ्याकडे पाहण्याची तीव्र इच्छा. आणि एक गोष्ट आपण नेहमी लक्षात असू द्यावी, इथं भगवान जे काही बोलतायत ते सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे किंवा अर्जुनासाठी सांगितलेलं आहे किंवा अमुक तमुक कुठल्या भक्तासाठी सांगितलेलं आहे अशी दृष्टी ठेवून आपण ऐकता कामा नये. ते माझ्यासाठी सांगितलेलं आहे. तो पहावा हे डोहाळे म्हणून अचक्षुसी मज डोळे. हे भगवान कुणासाठी म्हणतायत? माझ्यासाठी म्हणतायत. पंढरपूरला एक प्रसंग असा घडला. एक अंध वारकरी पुष्कळ तास त्या रांगेमध्ये उभे होते आणि भगवंताच्या समोरून दर्शन घेऊन ते जेव्हा पुढे आले त्यांना एक जणाने विचारलं, बाबा तुम्ही रांगेमध्ये लागला होता, तुम्हाला तर दिसू शकत नाही, मग दर्शन रांगेमध्ये तुम्ही होता, तुम्ही विठ्ठलाच्या समोर गेलात, तुम्हाला नेमका काय लाभ झाला? त्याने इतकं सहज उत्तर दिलं. ते म्हणाले, मी त्याला नाही पाहू शकत, त्याने तर मला पाहिलं, त्याने मला पाहिलं. माझा देव माझ्याकडे बघतो. आमच्यासाठी मंदिरामध्ये जाणं सुद्धा एक प्रोसिजर होऊन गेली. तीर्थक्षेत्रामध्ये जाणं एक पिकनिक होऊन गेली. स्टेटस ठेवण्याचं एक निमित्त, एक साधन. हे नातं दोन्हीकडून आहे. ज्या विषयाचं आपण आज चिंतन केलं, ज्या दोनच प्रकारच्या भक्तींकडे, खरं तर भक्तीच्या प्रकारांकडे आपलं लक्ष असतं की जी भगवंताची भक्ती भक्त करतो किंवा जी सद्गुरूंची भक्ती शिष्य करतो. पण जी भक्ती भगवान आपल्या भक्ताची करतात तिची जाणीव असल्याशिवाय आपल्या मनामध्ये भगवंताच्या भक्तीचा भाव तेवढा उचंबळून येऊ शकत नाही. आपल्या विचारधारेमध्ये परमात्मा हा फक्त दंडाधिकारी नाही आहे. इतर काही संप्रदायांच्या विचारधारेमध्ये परमात्मा फक्त न्याय करणारा आहे. एक दिवस येतो जेव्हा परमात्मा सगळ्यांच्या पुण्यपापाचा विचार करून न्याय करतो. आपली ती संकल्पना नाही आहे. आपल्या पुण्यपापाच्या संकल्पना फार सखोल आहेत आणि त्यासुद्धा ज्ञानेश्वरीशिवाय कळणार नाही आहेत. स्वर्गाला जे पुण्य नेतं त्याला सुद्धा पुण्य म्हणायला माऊली तयार नाही आहेत. ते पुण्य नाही आहे. आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडुसुता तया पुण्य ऐसे म्हणता जीभ न तुटे काही. या पुण्यपापाच्या पलीकडे आपलं तत्वज्ञान आहे. हे प्रेमाचं तत्वज्ञान आहे. भगवंताने हे विश्व कशासाठी निर्माण केलं? क्रीडा करण्यासाठी निर्माण केलं.
लीलेसाठी निर्माण केलं. आणि तो जीवात्मा जर परमात्म्याचा अंश असेल, तो जर परमात्म्याला अत्यधिक प्रिय असेल, तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तया खेवी आटे डिंडिमा संसारिक गा. भक्तीचं मूळ तत्व हे आहे. भक्ती ही फक्त आपण त्या जड मूर्तीची करत नाही आहोत. आपण फक्त त्या पाषाणाचं पूजन करत नाही. आपल्या दृष्टीनं पंढरपूरला विटेवर उभा असणारा जो पांडुरंग आहे तो पाषाण नाही आहे, ते साक्षात चैतन्य. आपल्या दृष्टीनं माऊलीची समाधी आहे, तेजस स्वरूपामध्ये साक्षात माऊली तिथे विराजमान आहेत. हे आपल्या संस्कृतीचं भाव सौंदर्य आहे. आणि म्हणून हे म्हटलं गेलं, अद्वैत तर चांगलंच आहे, पण भक्त्यर्थं कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भगवान म्हणतात ज्ञानी त्वात्मैव मे मतम. ज्ञानी तर सर्वश्रेष्ठ आहेच आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. पण इथं भगवान थांबत नाहीत. पुढे भगवान म्हणतात मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. म्हणून चराचरामध्ये एका परब्रह्म तत्वाचा अनुभव घेणारे सुद्धा शुकदेव जेव्हा भगवंताचं लीला वर्णन ऐकतात, भुलतात आणि मग श्रीमद भागवताचं अध्ययन करण्यासाठी आपल्या आश्रमात परत येतात. कारण स्वतः भगवंताला ही भक्ती हवी आहे. स्वतः भगवंताला हा भाव हवा आहे. ज्ञानी भगवंतामध्ये जाऊन मिसळून जातो. मोक्ष होतो म्हणजे काय होतो? एकरूप होऊन जातो. भक्त एकरूप असतो का? असतो. भक्त वेगळा असतो का? वेगळा पण असतो. मिळोन मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे. गंगा समुद्राला मिळालेली आहे की मिळते आहे? ती मिळालेली पण आहे, ती मिळते पण आहे. तसं सगुण साकाराशी एकनिष्ठ असणारा हा भक्त तो काही निर्गुण निराकारापेक्षा त्याचं ज्ञान खालच्या पातळीवर नसतं. ते अद्वैत तर त्याच्यामध्ये मुरलेलंच आहे. पण त्या अद्वैताच्या पलीकडे सुद्धा जी ज्ञानोत्तर भक्ती आहे, ज्यामध्ये स्वतः परमात्मा लीलेमध्ये सहभागी होतो आणि परमात्मा आणि भक्त यांची क्रीडा चालते, ती सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. ती ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे, ती मोक्षापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून भक्तांनी मोक्षाला सुद्धा नाकारलाय. गोपींसोबत भगवान जी रासक्रीडा करतात त्यामध्ये एक शब्द फार सुंदर आहे. आपल्या मनात एवढ्या अवधारणा आहेत काही काही भगवंताच्या लीलांबद्दल. ती काय स्त्री आणि पुरुषाची लीला नाही आहे. शुकदेव म्हणतात यथार्भकस्व प्रतिबिंब विभ्रम. एखादं तान्हं मूल जसं आपल्या प्रतिबिंबाशी खेळतं तशा प्रकारे भगवान या गोपींसोबत क्रीडा करतायत. आणि हे प्रेम देण्यासाठी, हे प्रेम घेण्यासाठी, या व्यवहारासाठी भगवान अवतार घेऊन येत असतात. यासाठी भगवान गोकुळामध्ये आले होते. चिक्रीडे जनयन मुदम. हे केलं भगवंतानी गोकुळामध्ये. हेच केलं भगवंतानी अयोध्येमध्ये. आणि फक्त गोकुळात अयोध्येत भगवंताची लीला होत असते असं नाही आहे. ज्या ज्या संतांना परमात्मा प्राप्ती झाली त्यानं भगवंताच्या या प्रेमाचा अनुभव घेतला. त्या प्रेमाचा प्रसाद मिळाल्यानंतर संसार गोड लागत नाही. ज्ञान, वैराग्य इत्यादी सगळ्या गोष्टी त्या प्रेमापुढे फिक्या वाटतात. ते भगवंताचं प्रेम, ती भगवंताची आपल्या भक्तांविषयीची ओढ, आपल्या भक्तांविषयीची भावना यथामती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथं सेवा करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी खरं तर साष्टांग वंदन करतो. आपणा सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम करतो. भगवंताची ती भक्ती आपल्याला प्राप्त व्हावी आणि त्यांचं आपल्याविषयीचं प्रेम उमजून आपण त्याची भक्ती करायला लागावं अशी भावना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल.
आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिता तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जय वांछील तो तेला हो प्राणिजात वर्षक सतळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे यारव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जय अर्णव पियुषांचे चंद्रमेधे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एतमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय केशवराज बाबासाहेब महाराज की जय भारत माता की भाविक भक्तो आज ज्यांची प्रवचन सेवा आपण श्रवण केली त्या हरिभक्त परायण प्रणव महाराज पटवारी आपण माजलगावहून आला आहात मुद्दामहून प्रणव महाराज पटवारी यांचं प्रवचन या व्यासपीठावरून व्हावं ही इच्छा स्वामी गोविंददेव गिरीजींनी व्यक्त केली होती आणि स्वामीजींच्या आज्ञेनं आपण महाराजांना तारीख दिली होती पहिले तेव्हापासून एक 8-9 वर्ष झालीत की महाराज सातत्यानं प्रवचनाला येत असतात ज्यांना सातत्यानं स्वामी गोविंददेव गिरीजींचं सानिध्य लाभतं आत्ता स्वामीजींसोबत शिबिरात ते होते 1 महिनाभरांचं सानिध्य त्यांना लाभलं आहे संस्कृत विषयाचे ते प्रकांड पंडित आहेत अनेक विषयावर त्यांचं लिखाण आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा त्यांचा ग्रंथ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर संहिता आहे जेवढे गुण आहेत ते वर्णन करण्यासाठी खूप वेळ लागतो फक्त एवढं सांगतो महाराज आमच्या भाषेत सांगतो तुम्ही 3 प्रकारची भक्ती सांगितली आम्हाला 2 प्रकारचीच माहिती होती तसा घाम 3 प्रकार येत असतो एक घाम येतो की वातावरणातल्या बदलामुळे घाम येतो शरीराला दुसरा घाम येतो वक्त्याला व्यासपीठावर बसल्यावर जर ओवी नाही जुळली तर पण तुमची तिसरा प्रकार आहे की तुमचं प्रवचन ऐकून आमच्या डोक्याला घाम येतो आणि आलाच पाहिजे कारण त्याच्यामुळं आम्हाला हे समजतं की आम्हाला बुद्धी आहे अत्यंत अभ्यासपूर्ण असं चिंतन असतं फक्त आमची एवढीच प्रार्थना असेल की आपण नित्य सेवेला दरवर्षी येत जा कारण लोकांना प्रवचन काय आहे हे त्यानिमित्तानं कळलं तरी आणि पुराणांची एवढी रेलछेल पुराणांची संस्कृत श्लोकांचं एवढं गाथ्यांची एवढी हे एक वेगळा आनंद घेण्याचं आम्हाला भाग्य लाभतं उद्याची प्रवचन सेवापूर्वी उद्यापासून आपल्या पारायणाला आरंभ होईल ज्यांना पारायणात सहभाग घ्यायचा आणि सकाळी 7च्या आधी हजर राहायचं बरोबर 7ला पारायणाला आरंभ होईल इथे ग्रंथ आहेत जर आपल्या घरी ग्रंथ नसेल तर इथला ग्रंथ घ्यायचा आहे आणि सकाळी 7ला बरोबर ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आरंभ होईल आपण जास्तीत जास्त संख्येनं यावर्षी बसायचं आहे तुम्हाला कुठला व्यत्यय येऊ नये महाराजांनी सांगितलेले दोन्ही महाराजांनी की आम्हाला व्यत्यय नको म्हणून अखंड ज्ञानेश्वरी पारायण जे 7ला सुरू झालं ते तुम्हाला इच्छा असली तर तुम्ही मध्ये थांबवा मध्यंतर घ्या नाही तर समारोप करूनच थांबा
हे अधिकार पूर्ण आपले दोन्ही वाचक आणि डॉक्टर विलास घुगे यांच्याकडे आहेत. त्यांनी पूर्णपणे त्यावरती घ्यावं. सर्वांना विनंती, जास्तीत जास्त भाविकांनी याच्यात भाग घ्यावा. उद्याची प्रवचन सेवा हरिभक्तपरायण सुनील महाराज आष्टीकर यांची आहे आणि प्रसादाची सेवा रमेशराव सेरे सर यांची आहे. आजची प्रसादाची सेवा जिजाभाऊ शिंदे यांची होती. रामकृष्ण हरी.